नमस्कार. आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राची पारंपरिक आणि झणझणीत मटकी डाळीची सांडग्याची भाजी. गरम भाकरी किंवा भातासोबत लागणारी ही चविष्ट रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. तर चला सुरुवात करूया आजची खास रेसिपीला. तर आता आपण साहित्य बघणार आहोत. ह्याच्यासाठी मी हे मटकीच्या डाळीचे सांडगे बनवलेले होते. उन्हाळी वाळवणाचा पदार्थ आहे हा मटकीच्या डाळीचे सांडगे. ह्याची रेसिपी मी टाकलेली आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर एकदा नक्की व्हिजिट करा, म्हणजे तुम्हाला ह्याची रेसिपी मिळेल की मटकीच्या डाळीचे सांडगे कसे बनवायचे आणि वर्षानुवर्ष टिकणारे आहेत. तर ही भाजी बनवण्यासाठी आपण 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत, छान असे बारीक चिरून घेतलेले आहेत. एक मध्यम साईजचा टोमॅटो पण घेतलेला आहे. अद्रक लसणाची पेस्ट ही घरीच बनवलेली होती, ती पण घेतलेली आहे आपण. आणि फोडणीसाठी थोडेसे कढीपत्ता घेतलेला आहे आणि वरतून सजावटीसाठी आपण कोथिंबीर वापरणार आहे आणि फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे. तर आता आपण सुरुवात करूया. तर कढई गरम करायला ठेवलेली होती, त्याच्यामध्ये थोडंसं आपण तेल टाकणार आहोत. आता जे आपण मटकीचे सांडग्याची भाजी बनवायची आहे ना, तर त्याच्या आधी आपण हे सांडगे आहेत ना, ते तेलामध्ये असे थोडेसे फ्राय करायचे, परतून घ्यायचे आहेत, थोडासा रंग ह्याचा बदलेपर्यंत. तर या पद्धतीने आपण सगळे असे सांडगे फ्राय करून घेऊया. जास्त तेल नाही टाकायचं, एकदम किंचित तेलातच आपण फक्त असे त्याचा रंग बदलेपर्यंत थोडेसे फ्राय करून घेणार आहेत. तर बघा, या पद्धतीने आपण सगळे असे सांडगे फ्राय करून घेतलेले आहेत. आता हे काढून घेऊया आपण. थोडंसं बघा रंग ह्याचा बदललेला आहे. ह्या पद्धतीने आपण सगळे मटकीचे सांडगे फ्राय करून घेतलेले आहेत. आता ह्याची आपण भाजी बनवायला घेणार आहोत. तर ह्याच कढईमध्ये आपण भाजी बनवून घेऊया. आता थोडंसं उरलेलं तेल होतं ते पण आपण घेतलेलं आहे. आता आपण हे तेल गरम झालं की आपल्याला लगेच ह्याच्यामध्ये फोडणीसाठी 1 चमचा मी राई टाकणार आहे. बघा, राई छान तडतडल्यानंतर आपल्याला 1 चमचा जिरं टाकणार आहे आपण. तर आता राई छान तडतडल्यानंतर जिरं पण टाकलेलं आहे. जिरं पण छान फुलले आहे. आता आपण जे कढीपत्ता घेतलेले ते पण ह्या फोडणीमध्येच टाकणार आहोत. आणि लगेच आपण कांदे जे घेतलेले 2 कांदे ते पण छान असे गुलाबी होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत मस्तपैकी. तर छान असा कांदा परतवून झालेला आहे. आणि आता आपण जी अद्रक लसणाची पेस्ट घेतलेली ती पण आपण टाकून छान असं ह्याच्यामध्ये परतवून घेणार आहे मस्त. भाजीला ज्या वेळेला काही नसेल त्यावेळेला आपण हे मटकीचे सांडगे आपण बनवून ठेवलेले असतात, त्याची भाजी बनवली तरी चालते, मस्त लागते ही भाजी पण. हे उन्हाळी वाळवणाचा पदार्थ आहे. आता आपण टोमॅटो टाकलेला आहे. टोमॅटो पण छान असा सॉफ्ट होईपर्यंत परतून घेणार आहोत. तर टोमॅटो छान असा सॉफ्ट झालेला आहे. आता आपण हळद घेतली आहे, अर्धा चमचा हळद. आणि हे मी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. हा मी 1.5 चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला. आणि चवीनुसार मीठ पण आपण आताच टाकून घेणार आहोत. आणि थोडीशी कोथिंबीर पण आपण ह्याच्यामध्येच टाकलेली आहे. आणि छान आता परतून घेऊया मस्तपैकी, म्हणजे जो मसाला आहे तो छान असा ह्याच्यामध्ये तळून निघेल. तर आता हे सगळं आपलं बघा फोडणी तयार झालेली आहे. आता आपण जे फ्राय केलेले मटकीचे सांडगे घेतलेले ना, ते पण आपण ह्याच्यामध्ये टाकून छान असं मिक्स करून घेऊया. तर छान आपण सांडगे आहेत ते पण ह्याच्यामध्ये छान असे परतवून घेतलेले आहेत. आता मी अर्धा चमचा गरम पाणी वापरणार आहे. तर थोडंसं आपण गरम पाणी टाकूया, म्हणजे जे सांडगे आहेत ते थोडेसे नरम होतील आणि शिजायलाही मदत होईल. त्याच्याकरता आपण हे गरम पाणी वापरणार आहे. गरम पाण्याने आपल्या ज्या मसाल्याची चव आहे ती पण टिकून राहते. तर म्हणून आपण प्रत्येक भाजीमध्ये गरम पाणीच वापरतो. आणि मी हा 1 चमचा गोडा मसाला वापरणार आहे. गोड्या मसाल्यामुळे आपल्या ज्या भाजीची चव आहे ती खूप अप्रतिम होणार आहे. त्याच्याकरता मी हा गोडा मसाला पण वापरलेला आहे. आता छान असं मिक्स झाल्यानंतर आपण 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहोत, म्हणजे हे जे सांडगे आहेत ते पण छान ते शिजतील. तर बघा, रस्सेदार अशी थोडीशी भाकरीबरोबर आपण ह्याच्याबरोबर ज्वारीची भाकरी पण खायला देणार आहोत. तर त्याच्याकरता मी भाकरी पण बनवून घेतलेली आहे. तर छान लागते भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर. तर आता आपली भाजी बघा, आपण बघूया तयार झालेली की आहे. तर मस्तपैकी बघा भाजी पण तयार झालेली आहे. मटकीच्या सांडग्याची भाजी महाराष्ट्राची ट्रॅडिशनल रेसिपी आहे ही, पारंपरिक जी गावाला बनवली जाते अशी ही मटकीच्या सांडग्यांची भाजी आहे.
खूप अप्रतिम चवीची लागते. भाकरीबरोबर, भाताबरोबर किंवा चपातीबरोबर तुम्ही ही खाऊ शकता. तर मित्रमैत्रिणींनो, माझी मटकी डाळीची सांडगे भाजी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच चविष्ट आणि पारंपरिक रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.